नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इन्स्टंट असा क्रिस्पी मूग डाळ डोसा, जो तुम्ही झटपट बनवू शकता. टिफिनसाठी हो, ब्रेकफास्टसाठी हो किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर तुमच्याकडे एखाद तासाचा वेळ असेल तर हा डोसा अगदी परफेक्ट आहे. चला पाहूयात ह्याची कृती. सर्वात अगोदर इथे मी घेतलेली आहे 1 वाटी मुगाची डाळ आणि ह्याचबरोबर त्याच वाटीनी 1/4 वाटी म्हणजे अर्ध्या वाटीच्याही निम्मी इथे मी घेतलेले आहे तांदूळ. आता ह्या तांदूळ आणि डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ह्याला 1 तासासाठी आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. लवकर भिजण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे. त्याचबरोबर डोसे क्रिस्पी व्हावे म्हणून मी इथे पोह्याचा देखील वापर केलेला आहे, पण ते वेगळे भिजवले. तर हे डाळ आणि तांदूळाला मी गरम पाण्यामध्ये भिजवलेलं आहे. 1 तासानंतर डाळ तांदूळ छान आपले भिजलेले आहेत आणि भिजवतानाच मी त्याच्यामध्ये 1 चमचा भर टाकलेला आहे मेथीदाणा. आता हे डाळ तांदूळ एकत्र करायचे. त्याच्यानंतर जे आपण भिजवलेले पोहे आहेत तर ते देखील ह्याच्यामध्ये ॲड करायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे हिरवी मिरची. जर लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही ह्याला स्किप करू शकता. आणि त्याचबरोबर अद्रक आणि लसूण खात नसाल तर तुम्ही तोही स्किप करू शकता. अतिशय सुरेख अशी टेस्ट येते ह्या डोस्याची आणि इतका इन्स्टंट बनतो की तुम्ही झटपट अगदी मनात आलं सकाळी की तुम्ही तो 10 वाजेपर्यंत बनवू शकता. आणि बारीक असं ह्याचं वाटण करायचं आहे. तर वाटण करताना ह्याच्यामध्ये थोडंसं दही देखील तुम्ही ॲड केलं तर थोडा आंबूसपणा ह्या डोशामध्ये येईल. तर चला, आपलं हे वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. ह्याला 5 मिनिटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत ह्याची झटपट अशी चटणी बनवून घेऊयात. तर चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं. तर तुम्ही सुका खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. ओलं खोबरं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं लसण, थोडीशी हिरवी मिरची, त्याचबरोबर कोथिंबीर, मीठ, 2 चमचे डाळवे आणि 1 चमचा मी घेतलेला आहे शेंगदाणे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याचं देखील आपण छान असं वाटण करून घेणार आहोत. आणि आपली मस्तपैकी चटणी तयार झाली. आता तेलामध्ये मोहरी आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाका. त्याचबरोबर थोडीशी उडदाची डाळ, सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता. हिंग टाकायला अजिबात विसरू नका. हिंग टाकल्याने ना चटणीला अतिशय मस्त अशी चव येते. आणि हा तडका तयार आहे. आता जेव्हा आपण डोसा बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडेसे व्हेजिटेबल्स ॲड केले तर कलरफुल देखील दिसणार आहे आणि त्याचबरोबर ह्याचा टेस्ट देखील इन्हान्स होणार आहे. त्याच्यामुळे जे माझ्याकडे व्हेजिटेबल्स होते ते होते गाजर, शिमला मिरची आणि त्याचबरोबर कांदा. ह्याला आपण छानपैकी चॉप करून घेतलेला आहे. बारीक चॉप केल्यामुळे काय होतं की ह्याची टेस्टही छान येते आणि व्यवस्थित स्प्रेडही करता येतं. तर नॉनस्टिक तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं मिठाचं पाणी त्याच्यावरती शिंपडलेलं आहे, जेणेकरून जो गरम झालेला तवा असतो तो थोडासा थंड होतो आणि आपण जे डोसाचं बॅटर ह्याच्यावरती स्प्रेड करतो ते व्यवस्थित स्प्रेड केलं जातं, ते स्पॅच्युलाला चिटकत नाही. त्यानंतर डोसा छान स्प्रेड केला, त्याच्यावरती मी तेल लावून घेतलेलं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटरचा किंवा तुपाचा देखील वापर करू शकता. त्याच्यावरती चॉप केलेले व्हेजिटेबल्स ॲड केले. त्याच्यानंतर माझ्याकडे पनीर होतं तर पनीर देखील ॲड केलं. म्हणजे मुलांना सहज आवडेल असा हा डोसा आहे. तुम्ही टिफिनला द्या किंवा मग ब्रेकफास्टसाठी बनवा किंवा तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर त्याच्यासाठी देखील हा डोसा अगदी परफेक्ट आहे. त्याचबरोबर थोडेसे चिली फ्लेक्स टाकून हा मस्तपैकी डोसा माझा तयार आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स असे सुचवू शकते की तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर अजून टाकू शकता किंवा मग चीज देखील टाकू शकता आणि हा क्रिस्पी टेस्टी असा डोसा तयार होतो. ह्याच्यामध्ये आपण लसण आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे काय होतं की ह्याला फक्त मुगाच्या डाळीची टेस्ट येत नाही, तर हा मस्त असा क्रिस्पी डोसा लागतो. तर तुम्ही हा डोसा एकदा नक्की तयार करून बघा. तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर देखील अतिशय सुरेख आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेला आहे. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. मी जो दुसरा डोसा करते आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे चीज, त्याचबरोबर ऑरिगॅनो पावडर आणि चिली फ्लेक्स, त्याचबरोबर थोडेसे व्हेजिटेबल्स. तर हा दुसरा डोसा देखील तयार आहे. तर माझे रेसिपीज जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि एक कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.